नमस्कार. आपल्या सर्व सभासदांना सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या कमिटीकडून. लोकं विचारत असतात काय चाललंय प्रोजेक्टबद्दल, तर नक्कीच काही महत्त्वाचे अपडेट आहेत आणि काही आनंदाच्या गोष्टी देखील आज आपण तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहोत. तर आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत बनेसाहेब. तर मला वाटतं बनेसाहेब, मधल्या काळात आपल्या ई-एफचं बिल्डिंगचं डिमॉलिशन झालेलं, तेव्हा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंद होता, की आता कामाची सुरुवात झालेली आहे. त्याचमध्ये कोणीतरी अपप्रचार करणं, की सगळं काम हे असं बंद पडलंय, असं आहे, तसं सगळ्या गोष्टी सांगणं प्रत्यक्षात सुरू होतं. तर आता सध्या प्रोजेक्ट संदर्भातली लोकांना माहिती आज पाहिजे, तर आपण काय अपडेट कराल? सर्वप्रथम सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने हे नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलं आहे. आम्ही मागचे 15-20 दिवस व्हिडिओ केलेला नाही, अपडेट दिलेलं नाही. परंतु सर्वात महत्त्वाची बातमी अशी की म्हाडाने स्टॉप वर्क ऑर्डर विड्रॉ केलेली आहे. या प्रकल्पावरती असलेले स्टॉप वर्क विड्रॉ केलेले आहे. माननीय उपाध्यक्ष म्हाडा यांच्या आदेशाने म्हाडाचे कार्यकारी अभियंता यांनी 30/12/2025 म्हणजे गेल्या वर्षाच्या सरत्या दिवशी ही ऑर्डर काढली आहे आणि नवीन वर्षाने खरोखरच आनंदाची आपल्याला बातमी आलेली आहे. मला इथे नमूद करावं असं वाटतं, काही लोक अपप्रचार करत आहेत. काल परवाच अपप्रचार करतायत की नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्याने म्हाडाकडे प्रपोजल दिलेलं नाही. काही तर विद्वान लोक म्हाडामध्ये जाऊन आल्याचं बोलत आहेत. तर काही लोक बोलत आहेत की हे प्रपोजल तिकडे गेलं नाही, काही होणार नाही आहे, म्हाडाकडे प्रस्ताव नाही आहे. जर म्हाडाकडे प्रस्ताव नसता तर म्हाडाने ही स्टॉपवर्क विड्रॉ कशी केली असती? तर या सर्व म्हणजे अपप्रचार करणारे जे लोक आहेत, अफवा पसरवणार, संभ्रम पसरवत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा काही अभ्यास नाही, त्यांचा कंड शमवण्यासाठी हे प्रचार करत असतात. आम्ही जास्त बोलत नाही, करून दाखवतो. आणि त्याप्रमाणे काही लोकांनी असं सांगितलं स्टॉपवर्क विड्रॉ होणारच नाही, 95 होणारच नाही. तर पहिली आम्ही स्टॉपवर्क विड्रॉ करून आणलेली आहे. आम्ही या व्हिडिओच्या सोबत ती शेअर करणार आहोत. त्याचप्रकारे ह्या 92 जी लोकं जागेवर आहेत, त्याच्यातनं अनेकांनी आपल्यावर विश्वास दाखवून आज म्हणजे 66 मेंबर्स आहेत, ज्यांनी सगळे डॉक्युमेंट देऊन आपण त्यांची सगळी प्रोसेस केलेली आहे. 4 लोकांचे डॉक्युमेंट्स येणं बाकी आहेत. त्यांनी सहमती दाखवली आहे. असं बघायला गेलं तर 70 लोकांनी या पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून देखील तुमचं सर्वप्रथम मी या सभासदांचं अभिनंदन करेन आणि आमच्या सर्व कमिटीच्या वतीने आभार मानेन की आम्ही जी प्रक्रिया सुरू केली त्या प्रक्रियेवरती आणि कमिटीवरती विश्वास दाखवून कोणतेही आडेवेडे न घेता, प्रश्न न विचारता, एका विश्वासाने आपली घरं खाली केली, डॉक्युमेंट्स दिले, त्यांचा कॉर्पस पण त्यांना मिळाला, त्यांचं घराचं भाडं मिळालं. आणि अशा लोकांनी, मी आता नावं घेणार नाही, पण खरंच त्यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यामुळे या पुनर्विकासाला गती मिळाली. कारण घरं खाली करणं हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि आपल्या सेटलमेंट डीडचा पण एक मुद्दा होता. त्याप्रमाणे ते लोकांनी सहकार्य केलेलं आहे. 4 लोकांचे KYC यायचे आहेत, डॉक्युमेंट्स यायचे आहेत, ते पण येतील. त्यामुळे एक मेजॉरिटी काही 22-23 लोक अजून राहिलेले शांतिदूत आणि आहेत, हरिकृपामध्ये शांतिदूत आणि हरिकृपामध्ये राहिलेले आहेत. मला इथे विशेष नमूद करावं लागेल की प्रथमेश सारख्या सर्वात मोठ्या सोसायटीमध्ये एकही सभासद जागेवर राहणार नाही आहे, कारण सर्वांनी या प्रोजेक्टसाठी सहमती दिली आणि त्यांच्या सदनिका रिक्त करतायत. त्याच प्रकारे आता जी राहिलेली मंडळी आहेत, 22 लोकं, म्हणजे आज प्रत्येकाचं हेच म्हणणं होतं की आपण एवढा विलंब का करतो यांच्यावर कारवाई करा. काही सभासदांनी प्रत्यक्ष कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही का पेशन्सली यांना डील करताय. आपण त्या आपले सभासद आहेत, आपल्या कुटुंबातला एक भाग समजतो. असं बनेच प्रत्येक वेळी हेच म्हणतात, हे सगळे सभासद आणि त्यांच्या घरातले माझे कुटुंबासारखे आहेत. तर कुठंतरी कुटुंबातल्या लोकांना समजवण्याचा हा एक प्रयत्न असतो. पण मला असं वाटतं की आता हा अंतच झालेला आहे, की ते समजूनच घेण्याच्या पलीकडे चाललेले आहेत. नक्की आम्ही, आपण वेळोवेळी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला ती कारवाई नको आहे, ती अप्रिय कारवाई नको आहे. त्यासाठी आम्ही डिसेंबर नंतर देखील काही लोकांना अवधी दिलेला आहे, विनंती केलेल्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आवश्यक ती डॉक्युमेंट्स दिलेली आहेत. तरी देखील आता आमच्यासमोर मोठी अडचण आहे की जे घराबाहेर जे लोक आहेत, 316 लोक आहेत,
त्यांचं घरभाडं थकलेलं आहे आणि ते घरभाडं चालू होण्यासाठी ही घरं खाली होणं ही एक आपली अट आहे. त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला कमलेश, जसं तू म्हणालास, आता आपण अंत झाला, आपल्या सर्व प्रयत्नांचा अंत झाला. शेवटी आपल्याला 95 ची कारवाई करावी लागणार आहे. त्या दृष्टीने आपण अगोदरच 4 नोव्हेंबरला भाड्याला पत्र दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये नावं दिली होती. त्यानंतर काही लोकांनी आपल्याकडे येऊन त्यांचं समाधान झाल्याने आपल्याला सदनिका रिक्त करून दिल्या. त्यांची नावं आपण वेळोवेळी त्याच्यातून कमी केलेली आहेत आणि आता आपण एक शेवटची डेडलाईन आहे या 20 जानेवारीला. जे लोक आपल्याकडे येतील, जे तयारी दर्शवतील, तेच लोकांवरती कारवाई होणार नाही. अन्यथा जरी काही लोकांनी संमती दिलेली आहे, आता जसे काही लोक KYC दिलेले नाही आहे, त्यांनी या 4 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट्स नाही आले तर ते विरोधात आहेत असं समजलं जाईल. कारण आता आम्ही आणखी म्हणजे वेळ घालवू शकत नाही. कारण घरभाडं मिळणं मधला 3-4 महिन्याचा गॅप होतोय. आपल्याला घरभाडं सुरू झाल्यापासून हे निव्वळ या विरोध करणाऱ्या त्या लोकांमुळे आपल्याला हा विलंब होतोय. त्यामुळे आता ती आपण कारवाई करणार आहे. मधल्या काळामध्ये आपण इलेक्शनचा पिरियड होता, त्या काळामध्ये यंत्रणा बिझी असतात, त्यांच्यावर पण ताण असतो आणि आम्ही एक म्हटलं एक 15 दिवसाचा आपल्याला टाईम मिळालेला आहे. त्या काळामध्ये आपली लोकं आहेत, ती येतील आणि आपल्याला सहकार्य करतील. त्याप्रमाणे काही लोकांनी सहकार्य केलेलं काय त्यांनी रिक्त केलेले आहेत. तर ते अचिव्हमेंट आहे. पण आता आपल्याला कुठेतरी हे सगळं थांबवावं लागेल आणि या कारवाईसाठी पुढे जायला लागेल. याच्यामध्येच आता मी स्पष्ट सांगतो की जरी ही अप्रिय कारवाई असेल, आम्हाला त्याच्याबद्दल खंत असली तरी ही कारवाई होणार आणि मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे ज्यांच्यावरती कारवाई करावी लागेल त्यांच्यावरती कमीत कमी 2 लाख रुपये आणि जास्तीत जास्त किती असेल हा खर्च होणार आहे. कारण संपूर्ण यंत्रणा, म्हाडा असेल, पोलीस असेल, जे काय तुम्हाला माहिती आहे 95 ची कारवाई कशी असते, त्याच्यासाठी जो खर्च कमीत कमी एस्टिमेट केलेला आहे तो प्रत्येकी 2 लाख रुपये आहे. तो वाढू शकतो. तो कॉर्पसमधून किंवा कॉर्पस कमी पडला तर घरभाड्यातून सुद्धा तो वसूल केला जाईल, याची आपण नोंद घ्यावी. तुम्हाला पुढच्या 4-5 दिवसाचा वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही आलात तर आनंद आहे, तुमचं स्वागत आहे. परंतु आता ही कारवाई होणार कारण आपण पुष्कळ वेळ दिलेला आहे आणि सगळ्यांना संधीही दिलेली आहे. त्यामुळे आता ही कारवाई होणार. आणि मी सर्वांना विनंती करेन की 20 तारीख आहे, अजूनही 3-4 दिवस त्यांच्याकडे आहे. ज्यांना खरंच असं वाटतं की बाबा आपण आता आलं पाहिजे, तर 20 तारखेनंतर कोणालाच म्हणजे आपण प्रत्यक्षात एंटरटेन करून करणार नाही आहोत. तर 20 तारखे अगोदर ज्यांना कोणाला वाटत असेल सोसायटी ऑफिसमध्ये या. तुमचं जे काय म्हणणं असेल, जे तुमची शंका असेल त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू आणि तुमचं रायटिंगमध्ये आम्हाला सहमती पाहिजे की आपण घर खाली करत आहोत. एक 4-5 दिवस पाठीपुढे झाले तुम्हाला खाली करायला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला ते रायटिंगमध्ये लिहून द्यायला लागणार. दुसरी एक गोष्ट, आता आपल्या हातामध्ये स्टॉप वर्क विड्रॉ झाल्यामुळे खऱ्या अर्थाने विकासकांना या ठिकाणी काम करायला सुरुवात करता येईल आणि त्या अनुषंगाने काही दिवसातच पत्रे मारणे, आणखी जी काही त्यांची प्लॅनिंगप्रमाणे कामं, त्यांचा बोर्ड लागेल, सर्व कामं आता जलद गतीने होणार आहेत. तत्पूर्वी जसं कमलेशने मेन्शन केलं की EF विंग ती साफ झालेली आहे, जागेवरती नाही आहे, संपूर्ण डिमॉलिश झालेलं आहे, त्यांचं ऑफिस डिमॉलिश झालेलं आहे. आता चारी बाजूने पत्रे मारणं, त्यांचा बोर्ड लागणं, ज्या काही प्रक्रिया पुनर्विकासाच्या दृष्टीने इनिशियली ज्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत ते आता सुरुवात होणार आहे. कारण आपल्या हातामध्ये स्टॉप वर्क विड्रॉ झालेले आणि प्रोजेक्टला जायचं आहे. दोन अजून एक गोष्ट होती. एक तर आहे की आज लोकांमध्ये ॲक्मेचं नाव अजूनही लोकांना डोळ्यासमोर आल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की ॲक्मे अजूनही अस्तित्वात आहे का. आपण हे वारंवार सांगितलंय की ॲक्मे सध्या नाही आहे, पण मला असं वाटतं परत एकदा आपण त्यांना एकदा एका लेमॅन स्टाईलमध्ये कसं समजवता येईल असं मला वाटतं की लोकांना समजवं. NCLT प्रक्रियेमध्ये अनेक वेळा आपण सांगितलं, ॲक्मे रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मंत्राने टेक ओव्हर केलेली आहे. म्हणजे मंत्राचं मॅनेजमेंट त्याच्यावरती आलं आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मंत्राचे आहेत. परंतु कंपनीचं नाव अजून चेंज झालेलं नाही. त्याला काही नाव चेंज करण्यासाठी काही कालावधी लागतो, प्रोसेस लागतो. तोपर्यंत जर पेमेंट करायचं असेल, कोणतं प्रपोजल प्रस्ताव म्हाडाकडे पाठवायचे असतील, ॲग्रीमेंट डॉक्युमेंट्स करायचे असतील, तर त्या ठिकाणी ॲक्मे रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेड अंडर मॅनेजमेंट ऑफ मंत्रा डेव्हलपर्स आणि प्रॉपर्टीज लिमिटेड असं आपण हे करतो. ॲक्मेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकून मंत्राने चेक्स दिलेले आहेत. त्यामुळे ॲक्मेचं नाव जरी असलं तरी त्याचे मालक, ओनर, डायरेक्टर, अथॉरिटी ही सगळी संपूर्णपणे
मंत्राकडे आहे. आणि त्यामुळे stock ही एक प्रोसेसचा मध्ये भाग आहे. त्यामुळे ॲक्मेवरती कारवाई झालेली आहे. ॲक्मे डायरेक्टर त्यांचे राहिलेले नाहीत, कंपनीचं नाव राहिलंय, ते काही कालावधीनंतर जाईल. कारण तोपर्यंत थांबलं तर आपली संपूर्ण प्रक्रिया थांबते. त्यामुळे ॲक्मेच्या नावाने प्रस्ताव आलेले आहे, ॲक्मेच्या नावाने पेमेंट झालेलं आहे. ॲग्रीमेंट पण आपण करताना असंच करतोय. त्यामुळे ॲक्मे राहिलेलं नाही. दोषी कंपनी जी पूर्वीचे डायरेक्टर होतं ते राहिलेलं नाही. तरी पण कोणाला काही शंका असेल तर तुम्ही तज्ज्ञांना विचारू शकता. NCLT प्रक्रियेचा तो भाग आहे. त्यामुळे ती शंका ठेवू नका. दुसरे डेव्हलपर याच्यामध्ये नाहीच आहेत. फक्त NCLT ॲक्मेवर झाल्यामुळे आणि मॅनेजमेंट मंत्र आल्यामुळे आत्तापर्यंत काही महिन्यासाठी या ॲक्मेचं नाव राहणार आहे. त्यामुळे ते विषय नाही. आणि त्याच प्रकारे प्लॅन संदर्भातलं पण लोकांचं म्हणणं होतं, तर प्लॅन नक्कीच ज्यावेळी आपण फायनलाइज करून लोकांसमोर जनरल बॉडीमध्ये प्लॅन एकदा अप्रूव्ह करून त्याची पुढची प्रक्रिया करणार प्लॅन आहोत. आपण जनरल बॉडीमध्ये नेणार आहे. सप्लिमेंटरी PEEE बद्दल काही लोक म्हणतायत. सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट असेल, या सर्व गोष्टी आपण पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे जनरल बॉडीमध्ये मंजूर करूनच पुढे जाणार आहे. आपली पूर्वीपासूनची ती भूमिका आहे आणि त्याच्यावरती आपण ठाम आहे. ते आपण करणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टॉप वर्क विथड्रॉ झालेली आहे. अनेक लोकांनी सांगितलं होणार नाही, होत नाही. आता मला जास्त काही बोलायचं नाही. आता फक्त आम्ही एक ठरवलेलं आहे, करून दाखवायचं आणि नंतर बोलायचं. तसं आम्ही स्टॉप वर्क विथड्रॉ करून आणली आणि आता बोलतोय. आता पुढे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करू आणि नंतर बोलू. अजूनही कोणाला शंका असतील आणि कोणाला आणखी काही संभ्रम करायचे असतील तर त्यांना त्यांनी करावं ते. लोकांचे वाट लावायचा आणखी प्रयत्न करू नका. एवढंच मला सांगायचं आजच्या या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर कोणालाही मी जसं म्हणालो, परत एकदा म्हणेन की 20 तारीख ही लास्ट आहे. या 22 लोकांमध्ये कोणालाही वाटत असेल त्यांनी 20 तारखेच्या अगोदर येऊन त्यांचं लेखी स्वरूपात ऑफिसमध्ये सबमिट करावं, ही विनंती आहे. आणि कोणाला काही शंका असतील तर कृपया ऑफिसमधून तुम्ही येऊन भेटा. धन्यवाद.